नमस्कार नांदेडकर, मी रितेश शिंदे. आज आपण आपल्या शोच्या पहिल्या शूटसाठी इथे आलेलो आहोत, क्लाउड कझन या ठिकाणी. तर यामध्ये आपण आज यांचा सर्वात फेमस पिझ्झा ट्राय करणार आहोत आणि इथे जे आहे शांतता ती पण आपण ट्राय करणार आहोत आणि त्यांचा पिझ्झा कसा बनतो हे पण आपण सर्व काही बघणार आहोत. तर चला आतमध्ये. दादा, पहिले सर्वप्रथम तुमचे खूप आभार व्यक्त करतो की तुम्ही तुमचा एवढा वेळ आमच्यासाठी काढला. दादा, एकंदरीत आम्हाला आहे तुमच्या पूर्ण प्रवासाबद्दल, हा प्रवास कसा सुरू झाला आणि ही जी क्लाउड कझनची आयडिया तुमच्या मनामध्ये कुठून आली त्याबद्दल थोडक्यात सांगा. तर सर्वप्रथम माझं नाव अक्षय टेकाळे आहे आणि हे जे तुम्ही इकडे बघू शकता क्लाउड कझन, हे क्लाउड डेडिकेट करते जे असं एक ठिकाण जिथं हे तुमचं फूड प्रिपेअर होणार आहे. आणि हे कझिन हे डेडिकेट करते भाऊ, असा एक भाऊ जे तुमचं कुठंतरी फूड प्रिपेअर करतो आणि तुमच्यापर्यंत पाठवतात. त्या ह्या लोगोच्या पाठीमागची संकल्पना अशी होती थोडक्यात. आणि आज आपण इथं जे बघणार आहोत ते सगळं एकदम प्युअर हायजीन आणि पूर्ण क्वालिटीचं लक्षात घेऊन जे प्रिपेअर होते फूड, तशा ठिकाणी आज आपण बघूया कसं आहे काय नाही वगैरे. दादा, तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? माझं शिक्षण, मी बाय प्रोफेशनल इंजिनियर आहे हा. आणि पाठीमागे कलेक्टर ऑफिसला 8 वर्ष कार्यरत होतो. त्यानंतर माझ्या पहिलेपासून म्हणजे लहानपणापासून मी माझ्या मामाच्या गावी वगैरे जेव्हा होतो, लहानपणापासून मी किचन सोबत खूप संलग्न होतो. आई वडील जेव्हा किचन मध्ये काही प्रोग्राम असाल, जसं की आपल्या इकडे महालक्ष्म्या वगैरे असतात, तर त्याचा माझा आवर्जून सहभाग असायचा. आणि खास एक गोष्ट सांगू इच्छितो, म्हणजे ते कसे मामाच्या घरी मी जेव्हा लहान होतो तेव्हा कढई आणि याच्यामध्ये खेळत होतो. तर आज सुद्धा मला त्या गोष्टी आठवतात. माझं डेडिकेशन त्या ठिकाणीपासून या क्षेत्रामध्ये होतं. तर मग सिव्हिलचं वगैरे ते सर्व सोडून मी आज माझ्या या फूडच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे. या क्षेत्रामध्ये आता येऊन तुम्हाला किती वर्ष पूर्ण होत आहे? या आता गेलेल्या 9 तारखेला आपल्या क्लाउड कझिनला यशस्वीपणे 2 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. 2024च्या 9 तारखेला ह्याची ओपनिंग झालेली आहे. आणि त्या टाइमला तुम्ही जर पाठीमागचे रील जे आपल्या मंडळी सोबत आहेत त्यांना माहित असेल, खूप छोट्याशा प्रमाणामध्ये आपण आपली सुरुवात केलेली होती. आणि सर्व खवई मायबापांच्या प्रेरणेने आणि त्यांचं जे आपल्याला प्रोत्साहन भेटलं, तर आजचा प्रवास आपला इथपर्यंत आला आणि ह्याच्या पुढे पण जाईल अशी आपण अपेक्षा करतो. ठीक आहे. तर सर, आपण आज काय ट्राय करणार आहोत? तर सर्वप्रथम आज मी तुम्हाला आपल्या क्लाउड कझिन मध्ये जे पिझ्झा जे सर्व होतो आणि सर्व जे आपल्या इथे येणार आहेत त्यांना खूप आवडतो, ते व्हेज लोडेड नावाचा पिझ्झा आहे. आज आपण ते बघूया कसा बनतो काय नाही. सर, Yes, हे sir. तुम्ही काहीतरी पाहत होतो, हे कशा संदर्भात आहे? सर, आता हे तुम्ही बघू शकता, हे चेकलिस्ट आहे. जे थोडं पहिले मी तुम्हाला प्रोटोकॉल वगैरे बोलतोय, तर हे आपल्या आउटलेटचे पूर्ण प्रोटोकॉल आहेत. आता मी इथं ओनर जरी असलं तर आपल्याला कोणीतरी एक म्हणजे शेवटी दिवसाच्या सबमिशन करावं लागतं. तर ते कसं आहे काय नाही आणि आपलं आउटलेट टोटल ह्या जे चार्ट आहे आपलं हे बघू शकता, ह्याच्यावर रन होत आहे. आणि थोडं इकडं लक्ष दिल्यानं तुम्ही बघू शकता सर, हे टोटल आपलं पॅकेजिंगचं सेक्शन आहे. हे आपण जे फूड सर्व करतो त्याचं सेक्शन थोडक्यात पूर्ण आपण असं सॅग्रिगेट केलेलं आहे की कोणतं कुठं आहे काय नाही. जसे दादा तुम्ही पिझ्झाचा बेस काढला, यामध्ये काही क्वालिटी वगैरे काय असतं का? नक्की दादा, हे आता तुम्ही बेस बघू शकता, हे आपल्या इथला लोकली मेड बेस आहे. पण याच्यावर जे बनावट वगैरे त्याचे एकदम बेस्ट आहे. तर आपण आपल्या आउटलेट मध्ये जेही वापरतो ते अगदी एकदम क्वालिटीला आपण स्वतः आपण प्रॉपर तिथं चेक करून वगैरे आणतो, त्याच्यानंतरच आपण वापरतोय बेस. तुम्ही स्वतः जाऊन आणता का? यस यस यस. आता जे खास करून तुम्हाला हायलाइट होईल, आपले व्हिडिओ बघितल्याच्या नंतर रोज सकाळी माझं ते रुटीन असतं. जे आपल्याला बर्गर साठी बन लागतात, सँडविच साठी ब्रेड वगैरे लागतात, ते आपण स्वतः जाऊन फॅक्टरीला जातो आणि घेऊन येतो. ते आपण बेस घेतलाय. त्यानंतर आता हे इकडे बघू शकता, हे पिझ्झा सॉस आहे. तर हे खास करून आपण हे स्वतः बनवतो. सर, हे रेडीमेड पण मिळते का? रेडीमेड नाही, ह्याच्यातले काही इन्ग्रेडियंट असतात बेस, त्यानंतर हे आपण स्वतः प्रिपेअर करतो. आणि आपल्या आउटलेटची खासियत अशी आहे की आपण जे फूड आहे ते, आता तुम्ही आहेत
तुम्हाला तिखट वगैरे कसा लागतंय काय नाही, आपण ते म्हणजे तुमच्या कस्टमरच्या दृष्टिकोनानं आपण हे पिझ्झा प्रिपेअर करतो. आता सर्वात पहिले आपण याला बेस अप्लाय केलाय पिझ्झाचा, आणि त्यानंतर आता हे बघू शकता इकडं डॉक्टर ओटकर कंपनीची इटालियन ड्रेसिंग आहे ही, आणि हे एकदम खाण्यासाठी ते आपल्याला उत्कृष्ट आहे. आता आपण ह्याचा एक कोट करूया त्याच्यावर. छान प्रकारे आता आपण हे लिक्विड चीज अप्लाय केलंय, आणि त्यानंतर आता आपण चीज घेऊया. सर खूप पॅरेंट्सचं असं म्हणणं असते की चीज खाल्ल्याने चरबी वाढते. तसं नाही सर, कसं आहे प्रत्येक गोष्टीला एक म्हणजे प्रमाण असते. कसं खातो काय नाही, कसं इनटेक करतो त्याच्यावर अवलंबून असते. आता हे बघू शकता तुम्ही इकडं, हे आहे मोझरेला डायस चीज, आपण हे यूज करतो. आता आपण याच्यावर चीज टाकून घेऊया. सर यामध्ये काही कंपन्याच असतात त्यामध्ये? यस ऑब्विसली मी सहसा एक आपला सोनाई, त्यानंतर अमूल, नंदनी, आणि आपल्या मार्केटमध्ये सध्याला जे अवेलेबल होईल आपल्याला, कारण आपल्याला रोज 1 ते 2 किलो चीज लागते, तर आपण स्टॉक जास्त नाही ठेवत, पण रेग्युलर जाऊन परचेस करतो. मग जे आहे ते आपण या 3 कंपनीला जास्तीत जास्त प्रिफर करतो. समज आता आपण हे मोझरेला चीजचा एक लेअर लावलाय. आता इकडे हे आहे शिमला मिर्च, आणि त्यानंतर कांदा एकदम जुलियन स्लाइस मध्ये केलेला आहे. तर आपण ह्याची एक कोट देऊया मस्त. त्यानंतर हे कांदा अप्लाय करूया. त्यानंतर हे इकडे बघू शकता, हे आहेत स्वीट कॉर्न टाकून घेऊया आपण. दादा हे स्वीट कॉर्नचं आता सध्या सीझन नाही. येस आपण हे स्वीट कॉर्न जे आहेत ते चांगल्या ब्रँडेड कंपनीचे जे फ्रोझन असतात ते यूज करतो आपण. आता हे पूर्ण अप्लाय झालंय. जे इंग्लिश व्हेजिटेबल्स असतात ते अप्लाय करायचे, जसं की मी तुम्हाला दाखवतोय की आता हे आहे ऑलिव्ह, ब्लॅक ऑलिव्ह आहे ते, आणि त्यानंतर हे आहे रेड पेप्रिका, आणि हे आहे हॅलेपिनो. आता ह्या पिझ्झाचं सिक्रेट म्हणजे हेच इन्ग्रेडियंट आहेत. यांच्यामुळे किती फरक पडतो म्हणजे टेस्टमध्ये खूप फरक पडतो, कारण हे त्याचा एक की इन्ग्रेडियंट असल्यासारखंच असतात हे. आता हे जे इन्ग्रेडियंट बघतात आपण, हे कुठल्याही प्रकारचे टाकताना बिलकुल असं कंजूसी नाही करत, त्याच्यानंच आपल्या पिझ्झाला चव वगैरे येते. आता इकडे बघू शकता ही छान अशी लेअरिंग झालेली आहे, आणि हे जे पूर्ण व्हेजिटेबल्स वगैरे बघताय हे आपण एक स्टोरेज आपलं जे आहे फ्रीज मध्येच ठेवतो, आणि त्याला आहे की नाही एक टेम्परेचर सर्टन असं सेट आहे, त्या टेम्परेचरलाच आपण स्टोर करून ठेवतो. आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यावर लाईटली एक इटालियन सीझनिंग द्यायची आहे, मिक्स हर्ब्स. हे कसं तिखट असते की काय? हे आपल्या म्हणजे ओव्हरऑल ह्याच्यामध्ये गार्लिक वगैरे असे इंग्लिश हर्ब्स वगैरे असतात, त्याचा एक मिक्स असते. तिखट नाही, फक्त आपल्या चवीला एनहान्स करते ते. त्यानंतर हे थोडेसे चिली फ्लेक्स, आणि खास करून एक सांग ना, खूप लोक म्हणतात हे असं आमचं स्पेशल आहे, हे आहे. कुठलंच नसते, फक्त मात्रा कोणती घ्यायची कशी राहते त्याच्यावर पूर्ण डिपेंड करतोय. तर आता आपण ह्याला बेक करायला छान असं ठेवूया. जसं की मिडल क्लास फॅमिलीचं एक म्हणणं असतं की नोकरी केली पाहिजे, जसं की तुम्ही 8 वर्ष इंजिनिअरिंगची नोकरी केलात. हे जेव्हा तुम्ही नोकरी सोडलात आणि ह्याच्या मागे जेव्हा लागलात तेव्हा घरच्यांचा सपोर्ट होता की? सर मी आवर्जून सांगू शकाल, इनिशियल स्टेजला मी छोटूशा म्हणजे 10 बाय 10चा आपला गाळा होता समोरचा, तिचा चालू केलेला. अक्षरशः मी ते दिवस आता पण आठवतात, कारण की नवीन तुमच्याजवळ कोण येणार, बरोबर ना. त्या टाइमला मग माझा टाइम एकदम फिक्स असायचा, कोणी असो ना असो. शार्प आपण 11ला चालू करणार आणि रात्री 10ला क्लोज करणार. पण त्या 11ला आपण क्लोज केल्याच्या नंतर मला गिरायक येत नव्हते, काही नव्हते, तर मी त्या टाइमला असं नाही विचार करायचा यार कोणती पण गिरायक नाही आहे, काही नाही, बंद करा, चला जाऊ द्या. कधीही असा विचार केला नाही. 10 ते 11 आपण बसून राहायचो तिथं आउटलेटला, आणि त्याच्यामध्ये एक आवर्जून एक अशी गोष्ट माझ्या लक्षात आली की काही लोक होते जे विचार करायचे यार एवढा शिकलेला आहे, अशी दुकान टाकून बसला, कलेक्टर ऑफिसची जॉब सोडला, काय असेल.
पण मी सांगू इच्छितो तिथून जे मी प्रवास चालू केला, माझ्यामध्ये एक ध्येय होतं आणि मी ते अचीव करायचं स्वप्न बघितलं होतं. त्याच्यासाठी मी तिथं स्ट्रगल करत राहिलो आणि माझी सुरुवात 5 बर्गर 5 पिझ्झा पासून झालेली आहे. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो, दिवसाला मला आज 15 ते 20 पिझ्झा आणि त्यांच्यानंतर 20 बर्गर असं माझा सेल आहे इथं. जसं की सर, आपण जर कोणती गोष्टीमध्ये सक्सेस नाही झालं तर आपले मित्र नातेवाईक आपल्यावर हसत असतात. Yes, तुमच्यावर असं झालं होतं की तुमच्या मित्रांनी तुम्हाला सपोर्ट केला होता? खास करून सांगतो की माझे जे मित्र सर्व आहेत, हा. माझ्या पाठीमागे खूप म्हणजे माझ्या मित्रांचा सर्वात सपोर्ट आहे. सगळ्यात पहिले हे इंजिनिअरिंगची फील्ड वगैरे ते सोडून, एवढे जॉब सोडून ह्या क्षेत्रात येणं कसं होईल काय नाही. सर्वप्रथम मी माझ्या आई वडिलांची परवानगी घेतली. पूर्ण एंटायर फॅमिली माझ्या पाठीमागे उभा होती. कारण की लहानपणापासूनच माझं एक ध्येय होतं की मला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जाऊन काहीतरी करायचंय. आणि त्यानंतर मग थोडंसं एक माझ्या पण लाईफ मध्ये अपडाऊन आला होता. त्या टाइमला मी एक नाव सांगू शकतो, आकाश चव्हाण म्हणून माझा मित्र आहे. त्यांनी फक्त एकच म्हणला, अक्षय भैया तुम्ही कॅफेचा बिझनेस चालू करा. कारण त्याला माहित होतं की मला कशी फूडची आवड आहे, काय आहे. आम्ही दोघं त्याच्या कॅफेमध्ये नवीन नवीन गोष्टी वगैरे ट्राय करायचो, बनवून बघायचो. तर तो एक व्यक्ती होता ज्यांनी मला पुल केलं होतं की तुम्ही करा, यशस्वी व्हाल. तर हे माझी फॅमिली आणि माझे मित्रमंडळ ह्या त्यांच्या साथीमुळे मी आज इथं आहे सर. जसं की सर, आपण बघतोय की खूप जण ऍडव्हर्टाइजमेंट करतात, काही ओपन केलं तर तुमची आतापर्यंत आम्ही कुठेच ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे काही पाहिली नव्हती. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे सर, मी स्वतः आहे ना पहिल्यांदा ब्लॉगर होतो. तर माझं एक मोटिव्ह कसं आहे सर माहिती आहे का, जर तुम्ही आज माझ्या इकडे यायला आणि मी जर तुम्हाला पैसे देऊन पे करून ऍडव्हर्टाइज वगैरे करायला लावली किंवा रिव्ह्यू घेतले तुमचे, ते ओरिजिनल रिव्ह्यू नाही आहेत सर. तुम्ही आज गुगलला जा, 4.9 ची रेटिंग आहे आज आपली. ते सगळे जेन्युअन आहेत. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, आज तुम्ही माझ्या ह्याला रिव्ह्यू दिले तर मी तुम्हाला मेसेज टाकणार परस्पर, किंवा माझ्या लक्षात राहताना कोण येतं काय नाही. मग त्यांनी दाखवलं केलं तर मी त्यांना माझ्याकडून एक टोकन ऑफ अमाऊंट देतो की तुमच्यामुळे आज मला चांगलं वाटलं, असं एक आहे त्याच्यावर. आपण सर आता आपण पिझ्झा काढून घेऊया. आता छान असा क्रिस्पी झाला पिझ्झा. तर बघू शकता किती मस्त असा, किती मस्त क्रश झाला बघा. आता आपण कट करून घेऊ जरा. आता तुम्ही हे जे बघताय हे मीडियम साईजची पिझ्झा आहे आपला. आणि ह्याच्यामध्ये 6 ची सर्विंग असते. सर, यामध्ये कोणत्या कोणत्या साईज अवेलेबल असतात? आपण सहसा 2 साईज यूज करतो, एक स्मॉल आणि मीडियम. मीडियमचा ह्याचा जर डायमीटर आपल्याला बघायला गेला तर एक 7.5-8 इंचाचा असतो. आणि छोटा जर बघायला गेला तर 5.5-6 इंचाचा. कारण हे हँडमेड आहेत सर बेस, त्याच्यामुळे परफेक्ट नसते. तर आपण असं आपल्याला 2च अवेलेबल आहेत साईज आता. तर आता आपण पिझ्झा आपला रेडी झालाय. त्याच्यासोबत आपण काही असं चिली फ्लेक्स, हर्ब्स वगैरे देतो. या गोष्टी सोबत आपण जरा याच्यावर टाकून जेव्हा खातो अजून याचा टेस्ट एनहान्स व्हायला खूप मदत होते. तर चला आपण एन्जॉय करूया हा पिझ्झा. जसं की पॅरेंट्सचं म्हणणं असतं की म्हणजे मुलांनी त्यांच्या व्हेजिटेबल्स हे खाल्ले पाहिजे, पण आपण जे यामध्ये जे व्हेजिटेबल्स टाकतो ते म्हणजे खरंच प्रोटीन देतात का त्या? सर आता कसं आहे, आपण जे आता ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल बघितले, पूर्ण प्रकारे जे विटॅमिन्स वगैरे भेटतात तसे आहेत. आता खूप मुलांचं मला पॅरेंट्सचं म्हणणं असते शिमला मिरची वगैरे खायला मुलं कसं नकार देतात. पण हे पिझ्झा हे त्यांच्या आवडतीचा विषय आहे. मग आवर्जून त्यांनी याला खाण्यासाठी प्रोत्साहित होतात. आता काही काही पॅरेंट्स असे पण आहेत, स्पेशल आपल्याकडे क्रंची कॅप्सिकम नावाचा एक पिझ्झा भेटतो, त्याच्यामध्ये खास करून शिमलाच जाते. तुम्ही आज बहुतांश पॅरेंट्सला बघा, त्यांचं म्हणणं असते आमचे मुलं कसं असं व्हेजीज वगैरे नाही खात. मग त्यानंतर आहे काही काही लोक पॅरेंट्स म्हणतात की आमचे लेकर पनीर पण नाही खात. मग आपल्या ह्याच्यामध्ये सँडविच आहे पनीरचा, ते आहे, ते लोक आवडीने खातात. मग अजून ते असं आहे. तर आता आपण सरांचा बनवलेला पिझ्झा आपण ट्राय करणार आहोत. त्यामध्ये सगळं काही यूज केलेलं आहे, सगळं काही खूप हायजेनिक पद्धतीने हे यूज केलेलं आहे. तर आज सर आणि आपण स्वतः सरांचा हा पिझ्झा टेस्ट करणार आहोत. आपल्यासोबत सर पण टेस्ट करणार आहेत सरांचा हाताने बनवलेला पिझ्झा. ऍक्च्युली खरंच सर, बाकीच्या कॅफेपेक्षा टेस्ट खूप अलग आहे. तर एक अजून सांगतो सर,
तुम्ही जेव्हा याचा पिझ्झाचा बाईट घेतात त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट वापरलेत त्याचा फ्लेवर कसा वाटतो तुम्हाला? खूप चांगला. जेव्हा आपण बाईट घेतला त्याचा एक बस्ट करते सगळे जे असं वेजीज आहे. मग त्यानंतर आपण हे आता वरी पेपर वगैरे जे टाकले जॅलपिनो ते तुम्हाला त्याचा एक अलगच अंदाज येईल खातात. सर जसं की आपलं म्हणणं म्हणजे आपल्याला माणसाला कसं वाटतं, आपण कधी पण कोणती वस्तू बनवली आपल्याला चांगली वाटते, पण जी लोकांकडून जर रिव्ह्यू आला तर अजून चांगली वाटायला लागते. नक्कीच आपल्याला वाटतं की आपण त्या गोष्टीमध्ये आता एक्सपर्ट होत आहोत. येस सर, येस सर, असं वाटायला लागतं. तर सर जेव्हा तुम्हाला अशी पूर्ण गुगलवर असेल किंवा झोमॅटोवर असेल ते लोकांकडून रिव्ह्यू होतात त्यावेळेस तुमचं फिलिंग्स काय असतात? एक किस्सा सांगतो. ज्या टाइमला माझा आउटलेट रन होऊन 2 महिने झाले होते, छोटा मुलगा आला होता, तर त्यांनी मला ऍप्रिसिएशन म्हणून आहे ना एक नोट दिली होती 20 रुपयाची. आज देखील मी माझ्या जवळ जपून ठेवलेली आहे, कारण ती माझी खरी कमाई आहे. तर असे जवळपास आज मला टिप म्हणून एक 5 ते 6 जणांना दिलेले आहे, ते मी जपून ठेवतो. काल परवा पण व्हिडिओ मध्ये मी शेअर केले. ज्या टाइमला 9 तारखेला माझं सेलिब्रेशन वगैरे झालं, सर्व मित्र आले ते, त्या दिवशी मला बोलता आलं नाही, पण दुसऱ्या दिवशी मी रात्रभर माझे गुगलवरचे रिव्ह्यू, मग त्यानंतर इन्स्टावर पूर्ण असं जेव्हा मी बघत होतो तेव्हा मन अगदी भरून आलं होतं की मला जे पाहिजे होतं मी आज ते अचीव्ह केलं. आणि कारण कसं मी ज्या टाइमला जॉबला होतो ते होतो, मनामध्ये एक भीती असायची की यार सकाळी जायचं आपल्याला, फटाफट काहीतरी करायचं, हे करायचं. पण आज माझं एक गोष्ट अशी आहे, मी रात्रीच प्रिपेअर राहतो की यार मला सकाळी आज काय करायचंय, सकाळी म्हणजे हे काम आहेत, मला हे करायचं. म्हणजे पूर्ण आपल्या आता माझ्या नोटपॅड मध्ये मी तुम्हाला दाखवल, पूर्ण गोष्टी असं सिक्वेन्सने लावून ठेवलेल्या असतात. आणि बरेचसे मंडळी आहेत आपल्याला, त्यांनी खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. एका हॉटेलचं इनॉग्रेशन होतं, त्या टाइमला त्यांनी आपल्याला 200 सँडविचची ऑर्डर दिली. तर त्या इनॉग्रेशन मध्ये फक्त एक इन्सिडेंट झाला, मी माझ्यासोबत हेल्पर म्हणून घेतलेले मुलं त्यांनी आले नाही माझ्यासोबत, पण माझा एक्सपिरियन्स ह्या गोष्टीमध्ये एवढा होता, इथं आई वडील दोघंही घरी होते. आता ह्या पूर्ण गोष्टीच्या एसओपी असल्यामुळं मी कांदा जे आपल्या सँडविचला पूर्ण जे प्रिपरेशन लागते ते तयार करून दिलेलं होतं. बाबाला फोन लावला फटाफुण्या, बाबा असं असं गोष्ट झाली, आणि 11 वाजता सर्व्हिंग चालू करायचं होतं. टोटल VIP काउंटर लाईव्ह स्टॉल चालू होता. खूप परेशान होतो. आईला फोन केला, आई असं असं झालंय, काय करू समजायला झालं. आई म्हणे काहीच नाही होणार, सगळं चांगलं आहे, तू फक्त तुझ्या कामावर विश्वास ठेव आणि करायला चालू कर. फक्त आईची घरून गायडन्स, बाबासोबत उभा टाकले तिथं. फटाफट रात्री 10:30 वाजेस तर 350 सँडविच मी सर्व केले सर. तर त्या दिवशीची माझी अचिव्हमेंट एवढी जबरदस्त होती, आणि फक्त त्या टाइमला आई वडिलांची सोबत असल्यामुळे मी माझी ती ऑर्डर संपूर्ण करू शकलो होतो. आपल्या कॅफेची फर्स्ट ऑर्डर होती, पण त्यानंतर फटाफट असे ऑर्डर येत गेले. आणि पहिल्यांदा कसं एक्सपिरियन्स तिकडला होता, इकडलं काहीच माहित नव्हतं या क्षेत्रातलं कसं करायचं काय नाही. पण जसं जसं कालावधी वाढत गेला, एक्सपिरियन्स आला, आज किती मोठी ऑर्डर होते, आपण कॅपेबल आहोत ते पूर्ण करण्यासाठी. सर खरंच टेस्ट खूप वेगळी आहे बाकीच्यांपेक्षा, आणि बाकीच्या गर्द्यापेक्षा इथं खूप सायलेंटली फील होत आहे. आणि जसं की तुम्हाला पण इथं जर यायचं असेल तर ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून इथं येऊ नका, एक फूडी होण्याच्या नात्याने इथं या. आणि सरांचं खरंच हे जे बनवतात खूप हायजेनिक पद्धतीने बनवतात. नक्की एकदा व्हिजिट द्या इथे, आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.